नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकुल गोखळी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा किंवा त्याला आपण स्कॉलरशिप एक्झाम म्हणतो त्या परीक्षेविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। सर्वात प्रथम ही परीक्षा कोणत्या एका युनिटकडून किंवा कोणत्या घटकाकडून घेतली जाते, तर ही परीक्षा महाराष्ट्र शासनाचाच एक घटक आहे। तो म्हणजे कोणता, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने ही परीक्षा घेतली जाते। या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यालाच आपण इंग्लिशमध्ये MSCE म्हणजेच काय, तर महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन असं आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो। मराठीमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असं म्हणणार, तर इंग्लिशमध्ये त्याला MSCE म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन असं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणणार। आता या घटकाकडून किंवा या एका परिषदेकडून ही परीक्षा इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या दोन इयत्तांकरता घेतली जाते। पहिली इयत्ता आहे इयत्ता 5वी आणि दुसरी इयत्ता आहे ती म्हणजे इयत्ता 8वी। या दोन इयत्तांकरता ही परीक्षा घेतली जाते। 2017 पूर्वी ही परीक्षा इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी या दोन इयत्तांसाठी घेतली जायची, परंतु 2017 पासून ही परीक्षा इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या दोन इयत्तांना घेतली जाते। जर आपण इयत्ता 5वीचा विचार केला तर इयत्ता 5वीच्या परीक्षेला त्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं याला नाव दिलेलं आहे। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीला, तर इयत्ता 8वीला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा। 5वीचं नाव समजलं असेल पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, तर इयत्ता 8वीचं नाव आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा। आता या दोन्ही इयत्तांबद्दल किंवा दोन्ही इयत्तांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा जो स्कीम किंवा जी त्याची पूर्णतः पॅटर्न आहे याविषयी आपण पूर्णतः समजून घेऊ। जर इयत्ता 5वीचा विचार केला आणि इयत्ता 8वीचा विचार केला तर दोन्ही इयत्तांसाठी ही परीक्षा एकूण 300 गुणांची आहे। म्हणजे 5वीची सुद्धा परीक्षा 300 गुणांची आणि 8वीची सुद्धा परीक्षा 300 गुणांची असते। सुरुवातीला आपण या परीक्षेच्या पॅटर्नविषयी समजून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये असणारे विषय याच्याबद्दल आपण चर्चा करू। हा पेपर किंवा 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा 300 गुण, 8वीची सुद्धा 300 गुणांची परीक्षा। या 300 गुणांमध्ये दोन पेपर समाविष्ट असतात, एक पेपर 1 आणि पेपर 2। हे दोन पेपर झाले 5वीमध्ये आणि सेम त्याच पद्धतीने याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असतो इयत्ता 8वीमध्ये। आता जर विचार केला आपण तर दोन्ही इयत्तांना दोन पेपर आहेत, एकूण गुण आहेत 300, म्हणजे साहजिकच पहिला पेपर असेल तो किती गुणांसाठीचा 150 आणि दुसरा सुद्धा पेपर किती गुणांचा असेल 150। सेम 8वीमध्ये पहिला पेपर हा 150 गुणांचा, दुसरा पेपर हा सुद्धा 150 गुणांचा। जर आपण शिष्यवृत्ती परीक्षेचा विचार केला तर या परीक्षेमध्ये ही परीक्षा पूर्णतः बहुपर्यायी पद्धतीची परीक्षा आहे। म्हणजे ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किंवा मल्टिपल चॉईस पॅटर्न म्हणतो त्या पद्धतीची परीक्षा आहे। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 300 गुणांसाठी इकडे आणि 300 गुणांसाठी इकडे या पेपर 1मध्ये 150 गुणांसाठीचे गोल रंगवायचे आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा 150 गुणांसाठीचे गोल रंगवायचे आहेत। आता एक प्रश्न हा 2 मार्काला असतो, म्हणजेच जर आपल्याला 150 म्हणजे 150 गुण आणायचे असतील तर साहजिकच या प्रत्येक पेपरमध्ये किती प्रश्न असायला हवेत 75। तसंच सेम इकडं 75 आणि 75। म्हणजे आपणाला हे सर्व क्लिअर झालं असेल की 300 गुणांसाठी दोन पेपर 150 गुणांचे आणि याच्यामध्ये प्रश्न किती, पहिल्या पेपरमध्ये 75, दुसऱ्या पेपरमध्ये 75 आणि सेम इकडचा पॅटर्न सेम असेल। म्हणजे इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा एकूण किती प्रश्नांची बनलेली, तर 150 प्रश्नांची। कारण पेपर 1 मधले 75 आणि पेपर 2 मधले 75 असे 150 प्रश्न असतील आणि गुण असतील 300। इकडं पण सेम एकूण प्रश्न असतील 150 आणि गुण असतील एकूण 300। असा हा झाला आपला कशाचा पॅटर्न, फक्त परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असणार, त्याच्यामध्ये किती प्रश्न असणार हे क्लिअर झालं। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा इयत्ता 5वी आणि 8वी या इयत्तांकरता स्पर्धा परीक्षा समजते, स्पर्धा परीक्षा। परंतु जर आपण भविष्यात ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल किंवा ग्रॅज्युएशन नंतरच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये जर विचार केला तर बऱ्याच जवळजवळ 90 ते 95% परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते।
म्हणजे तुमचा प्रश्न बरोबर आला तर बरोबर प्रश्नाला जेवढे गुण आहेत तेवढे तुम्हाला मिळणार, परंतु प्रश्न जर चुकला म्हणजे उत्तर तुम्ही रंगवलेलं आहे आणि प्रश्न चुकीचा ठरला तर तुम्हाला बरोबर प्रश्नासाठी जेवढे गुण मिळाले होते त्यातले ठराविक गुण त्यातून ते मायनस करणार, वजा करणार. तर असा प्रकार या परीक्षेमध्ये नाही. ही परीक्षा निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेमध्ये नाही. तर हा झाला परीक्षेचा एकूण प्रश्नसंख्येचा आढावा आणि एकूण गुणांचा आढावा. आता याच्यामध्ये असणारे प्रत्येक विषयातले आपण पेपर, त्याच्यामध्ये कोणते विषय आहेत हे आपण चर्चा करू. आता आपण इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी करता पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये असणारे विषय त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. पेपर 1 मध्ये 2 विषय समाविष्ट आहेत. पहिला विषय आहे तो म्हणजे मराठी आणि दुसरा विषय याच्यामध्ये असतो गणित. हे दोन्ही विषय इयत्ता 5वीला पेपर 1 मध्ये असतील. त्याच पद्धतीने इयत्ता 8वीला देखील पेपर 1 मध्ये हेच 2 विषय समाविष्ट असतील. जर पेपर 2चा विचार केला तर पहिला त्याच्यामधला विषय असतो तो म्हणजे इंग्लिश हा विषय असतो. तर पेपर 2 मधला दुसरा विषय तो म्हणजे बुद्धिमत्ता. आता आपण एक एक पेपर समजून घेऊ. तसे की आपण पहिल्या पद्धतीने काय पाहिलं आपण की पेपर 1 हा एकूण 150 म्हणजे 150 गुणांचा तर 75 प्रश्नांचा. याच्यामध्ये जर आपण 75 प्रश्न डिस्ट्रीब्यूट केले तर मराठीकरता 25 प्रश्न असतात, गणिताकरता 50 प्रश्न असतात. साहजिकच मगाशी सांगितल्याप्रमाणे एक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे, म्हणजेच 25 प्रश्न म्हणजे गुण असायला पाहिजेत 50 आणि 50 प्रश्न म्हणजे गुण असायला पाहिजेत 100. असे मिळून इथं मिळतील तुम्हाला 150 गुण पेपर 1 करता. आता याच्यामध्ये मराठी आणि गणितला जसा सेम पॅटर्न आहे तसा सेम पॅटर्न इंग्रजी आणि बुद्धिमत्ता करता असेल. म्हणजे इंग्रजीचे प्रश्न मराठी एवढेच म्हणजे 25 प्रश्न असतील आणि याला गुण असतील 50. तर बुद्धिमत्तेला पण समान असेल, प्रश्न असतील 50, गुण असतील 100. इथं सुद्धा तुम्हाला बेरीज मिळेल 150 गुणांची. आणि प्रश्न पाहिल्याप्रमाणे या पेपर 1 मध्ये 50 अधिक 25 75 प्रश्न. तर पेपर 2 मध्ये देखील एकूण प्रश्न असतील 75 म्हणजे 75 प्रश्न आणि 150 गुण. हे आपलं इथं क्लिअर झालं. प्रत्येक प्रकारचा पॅटर्न क्लिअर झाला. अजून एक या स्पर्धा परीक्षेची अजून एक खासियत म्हणजे जर तुम्ही भविष्यात जे तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रॅज्युएशन नंतर ज्या स्पर्धा परीक्षा देणार आहात आपण, आता उदाहरणार्थ आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे MPSCच्या वतीने जी परीक्षा घेतली जाते तर त्या परीक्षेचा आपण विचार केला तर समजा ही एक प्रश्नपत्रिकेचं असं एक पान आहे आणि जर आपण प्रश्नपत्रिका अशी उलगडलेली असेल तर अशी 2 पानं आपल्याला समोरासमोर दिसतील. MPSC काय करते की समजा या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे तर तो प्रश्न MPSC सर्वात प्रथम मराठीमध्ये देते आणि तोच प्रश्न त्याच्या खाली इंग्लिशमध्ये तोच सेम प्रश्न असतो. पर्याय हे सर्व सेम असतं, फक्त प्रश्न वरचा मराठीमध्ये खालचा इंग्लिशमध्ये असणार. तसं सेम समजा या ठिकाणी 4था प्रश्न आहे तो वरचा प्रश्न मराठीमध्ये खाली त्याचा प्रश्न इंग्रजीमध्ये असणार. आता तोच पॅटर्न या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कसा असतो की समजा ही अशी प्रश्नपत्रिका आपण उलगडलेली आहे, अशी ही प्रश्नपत्रिका तुमच्या समोर असेल तर त्यावेळी याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी, आता मराठीतले प्रश्न फक्त मराठीमध्येच असणार, इंग्रजीतले प्रश्न फक्त इंग्रजीमध्ये असणार. आता जे उरलेले 2 विषय आहेत गणित आणि बुद्धिमत्ता, या 2 विषयांकरता हा जो गणित विषयाचा जो पेपर असतो तो सुरुवातीला समजा आता जर आपण हे प्रश्नांची संख्या पाहिली तर 26वा प्रश्न हा गणित विषयाचा असेल आणि इकडं पण 26वा प्रश्न हा बुद्धिमत्तेचा असेल. 26वा प्रश्न या ठिकाणी असतो. इथं तुम्हाला तो प्रश्न एकतर इंग्रजीमध्ये दिसतील किंवा मराठीमध्ये आणि इकडच्या पानावरती त्याच्या दुसऱ्या भाषेमध्ये. जर समजा या पानावरती असणारे प्रश्न हे इंग्रजीमध्ये असतील तर त्याच्या समोरच्या पानावरती प्रश्न हे मराठीमध्ये असतील. तसा इकडं 26वा प्रश्न असेल तसाच सेम इकडं 26, फक्त भाषा बदलून 27, 27, 28, 28 असे समान प्रश्न असतील, पण कोणत्या विषयाकरता? गणित आणि बुद्धिमत्ता करता. आता हा पॅटर्न राहील मराठी मीडियम किंवा सेम इंग्लिश करता. पण जर आपण इंग्लिश मीडियम म्हणजे इंग्लिश माध्यमाचा विचार केला तर त्यांच्याकरता हा पेपर 2 मधला बुद्धिमत्ता आणि गणित याच ठिकाणी राहतो. फक्त त्यांच्यामध्ये बदल एवढा होतो की मराठीऐवजी त्यांचा या ठिकाणी असतो इंग्रजी आणि इथं इंग्रजीऐवजी त्यांचा असतो मराठी. हे कुणाच्या बाबतीत बोलतोय मी? इंग्लिश मीडियम म्हणजे इंग्रजी माध्यम, सेम इंग्लिश नाही. सेम इंग्लिश करता पेपर सेम असतो
आता सेमी इंग्लिशचा पेपर आणि मराठी मीडियमचा पेपर वेगळा येण्याचे कारण नाही, कारण या बाजूला तुमचा प्रश्न इंग्लिशमध्ये असेल तर तोच प्रश्न इकडं मराठीमध्ये असणार आहे. त्यामुळं सेमी इंग्लिश करता वेगळा पेपर येण्याची गरज नाही किंवा काढण्याची वेगळा पेपर गरज नसते. असा हा पॅटर्न झाला. ह्याच्या पुढची गोष्ट, हा जो पेपर आहे की ज्या पद्धतीने आपल्याला 10वीच्या बोर्डमध्ये पूर्वी बघा ABCD कोड असायचे, तसंच की आत्ता MPSCच्या पेपरमध्ये सुद्धा ABCD अशा प्रकारचे वेगवेगळे संच म्हणजे कोड भेटतात. तर ते कोड ABCD या पद्धतीने 4 कोड असतात. कशाकरता? या शिष्यवृत्ती परीक्षेकरता. याच्यामधले प्रश्न सेमच असतात, फक्त त्या प्रश्नांचा क्रम बदललेला असतो. त्याच्यामध्ये असणारे पर्याय सुद्धा त्याच क्रमांकावर असतात, फक्त प्रश्नाचा क्रमांक या ठिकाणी 26वा प्रश्न कदाचित A मधला 26वा प्रश्न कदाचित B मध्ये 30, 32 या क्रमांकाला असू शकतो. फक्त यांचे क्रमांक बदल जातात. हे झालं तुम्हाला परीक्षेच्या या पॅटर्नबद्दल आणि याच्याबद्दल. आता पुढचं एक महत्त्वाचं एक पॅटर्न किंवा एक पद्धत यांची लक्षात ठेवायची आपल्याला, 30, 40, 30. आता ही टक्केवारीमध्ये काय पद्धत आहे बघा. 30, 40, 30 म्हणजे काय? समजा पेपर 1 लक्षात घ्या की ज्याच्यामध्ये मराठी आणि गणित विषय आहेत. पेपर 2 मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता आहेत. पेपर 1 मध्ये या विषयामध्ये येणारे प्रश्न हे 30, 40, 30 या प्रकारामध्ये असतात. म्हणजे काय असतं, तर एकूण प्रश्नापैकी 30% प्रश्न हे एकदम सोपे असतात. नंतर 40% प्रश्न मध्यम स्वरूपाचे असतात आणि उरलेले 30% प्रश्न जरा थोडीशी पातळी त्याची कठीण असते, थोडेसे ते हार्ड असतात. म्हणजे 30, 40, 30 मध्ये 30% एकदम सोपे, 40% एकदम 40% असे मीडियम लेवल म्हणजे मध्यम लेवलचे, मध्यम त्याची त्याला आपण म्हणू की किती अवघड असणार तर ते मध्यम पातळीचे असणार, आणि हा 30% आहे तो म्हणजे अवघड असणार. अजून एक महत्त्वाचं म्हणजे इयत्ता 8वीचा जर आपण विचार केला, आता पेपर 1 आणि पेपर 2 सगळं पाहिलं हे सेम आहे 5वी 8वीला. फक्त जर आपण 8वीचा विचार केला तर 8वीमध्ये मात्र एकूण पेपरच्या जास्तीत जास्त 20% प्रश्न, नीट समजून घ्या, इयत्ता 8वीमध्ये दोन्ही पेपरमध्ये प्रत्येक पेपरमध्ये जास्तीत जास्त 20% प्रश्न हे अशा असतात की ज्या प्रश्नांना आपल्याला 2 अचूक पर्याय रंगवायचे असतात. उदाहरणार्थ समजा तुम्हाला असं आलं की एका चौरसाची बाजू ही 5 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? आता याचं उत्तर किती यायला पाहिजे? 5 × 4 म्हणजे 20 सेंटीमीटर उत्तर यायला पाहिजे. परंतु इयत्ता 8वी लेवलवरती असा प्रश्न आला तर त्याच्यामध्ये पर्याय, समजा पहिला पर्याय जर 20 सेंटीमीटर असेल, दुसरा समजा असेल 30 सेंटीमीटर, तिसरा असेल 25 सेंटीमीटर आणि चौथा पर्याय समजा असेल इथं 200 मिलीमीटर. मग याचा अर्थ काय? परिमिती विचारलेली, ती परिमिती जर आपण सेंटीमीटरमध्ये काढली तर 20 सेंटीमीटर आहे. 30 सेंटीमीटर उत्तर येत नाही, 25 सुद्धा उत्तर येत नाही, परंतु 200 मिलीमीटर मात्र उत्तर येऊ शकतं, कारण 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर, म्हणजे याचा पर्याय क्रमांक 1 सुद्धा बरोबर आहे, याचा पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे. पण ही अशी परिस्थिती इयत्ता कितीला येऊ शकते? इयत्ता 8वीला, 5वीला नाही. आणि इयत्ता 8वीला जरी असे प्रश्न आले तर जास्तीत जास्त किती टक्के प्रश्न? 20% प्रश्न असे 2 अचूक पर्याय रंगवा अशा पद्धतीचे असतील. याचा अर्थ एका पेपरमध्ये जास्तीत जास्त 30 गुणांचे प्रश्न म्हणजेच एकूण 15 प्रश्न हे तुम्हाला 2 अचूक पर्याय रंगवा असे असतील. तर अशा पद्धतीने आपण हे क्लिअर केलं की या ठिकाणी पेपर 1, पेपर 2 हे सर्व सिलेबस असा आपला क्लिअर झाला. आणि अशा पद्धतीने आपली ही शिष्यवृत्ती परीक्षा असेल. शिष्यवृत्ती परीक्षा याच्यामधून जर त्यावेळेस तुम्हाला गुणवत्ता यादीमधून तुमची निवड होत असते, त्यावेळेस तुमची निवड ही राज्य गुणवत्ता यादीमध्ये होऊ शकते, जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये होऊ शकते आणि तालुकास्तरीय सुद्धा गुणवत्ता यादी असते. त्याच्यामध्ये नंतर शहरी, ग्रामीण असे वेगवेगळे भाग आले. एवढं डिटेलमध्ये जायची आपल्याला गरज नाही, फक्त हा जो पॅटर्न आहे तो आपल्याला गरजेचा आहे. तर इयत्ता 5वीला आणि इयत्ता 8वीला शिकणारे जे विद्यार्थी 5वी आणि 8वीला पुढच्या वर्षी ज्यावेळेस 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये जाणार आहेत, तर सर्वांना माझी विनंती असेल की त्या विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती परीक्षेकरता फॉर्म नक्की भरावा. कारण या जर 4 विषयांचा विचार केला तर भविष्यात स्पर्धा परीक्षांसाठी
हे 4 विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि जर तुम्ही 5वी आणि 8वीचा विचार केला तर त्या पातळीपर्यंत आपले हे 4ही विषय कितपत क्लिअर झालेले आहेत किंवा आपण त्याच्यामध्ये किती पारंगत आहोत हे समजण्यासाठीची एक चांगली परीक्षा ही शिष्यवृत्ती परीक्षा आहे. तर आपण सर्वांना भविष्यामध्ये येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी त्याचबरोबर आपणाला आपल्या शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो. आपण गुरुकुल गोखळी हा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करावा, समोरील बेल आयकॉन प्रेस करावा की जेणेकरून आपणाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओंची आपणाला अपडेट मिळेल किंवा व्हिडिओंची आपल्याला नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद.